हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत मातंग समाजावरती अन्याय अत्याचार हे होतच राहतील। काय? हिंदू धर्मात राहाल तोपर्यंत, हिंदू धर्मात जोपर्यंत राहाल तोपर्यंत मातंग समाजावरती अन्याय अत्याचार हे होतच राहतील। नुकतीच लातूरमध्ये मातंग समाजातील हुशार मुलगी चिमुरडी इयत्ता 6वीतील वय वर्ष 12 या अनुष्का पाटोळे या मातंग समाजाच्या मुलीची झालेली हत्या, इथल्या व्यवस्थेने केलेल्या हत्येचं प्रकरण। खरं म्हणजे अनुष्का पाटोळे, मातंग समाजातील अनुष्का पाटोळे या मुलीची आत्महत्या नसून प्रस्थापित व्यवस्थेनं सराईतपणे केलेला खून व हत्याच। मातंग समाजातील अनुष्का पाटोळेची आत्महत्या नसून प्रस्थापित व्यवस्थेनं सराईतपणे केलेला खून व हत्याच। या घटनेचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि मारेकऱ्याला फाशीच झाली पाहिजे अशा प्रकारची या माध्यमातून मागणी करतो। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावातील जवाहर नवोदय विद्यालयातील अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असणारी मातंग समाजातील इयत्ता 6वीमध्ये शिकणारी अनुष्का किरण पाटोळे यांची व्यवस्थेनं, शिक्षण व्यवस्थेनं, प्रस्थापित व्यवस्थेनं, मनवादी व्यवस्थेनं केलेली सराईतपणे हत्या आणि खून हा तपासाअंती ते प्रामाणिकपणे तपास केला तर हे निश्चितपणे उघडकीस येणार आहे। खरं तर रविवार 4 जानेवारीला अनुष्का पाटोळे यांच्या आई वडिलांना, नातेवाईकांना फोन करून सांगितलं जातं की तुमची मुलगी अनुष्का ही आजारी आहे, उपचार चालू आहे म्हणून तुम्ही दवाखान्यामध्ये बोलवून घेताय, आजारी आहे म्हणताय आणि काही तासातच तुमच्या मुलगी मरण पावली, तुमच्या मुलीनं आत्महत्या केली असं सांगून त्या आई वडिलाला, त्या आईला डायरेक्ट तुम्ही शिवगृहामध्ये, मुर्दागृहामध्ये, पोस्टमार्टम या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही बोलवून घेताय। हा काय प्रकार आहे? मध्ये आधी आत्महत्या तुमच्या म्हणण्यानुसार जर अनुष्का पाटोळे हिची आत्महत्या असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय म्हटलंय की अनुष्का, तुमच्या आई वडिलांना, नातेवाईकाला काय सांगितलंय तुम्ही की तुमची मुलगी अनुष्का ही आजारी आहे, उपचार सुरू आहे म्हणून तुम्ही बोलवून घेताय आणि काही तासाचं तिनं आत्महत्या केली म्हणून सांगताय। हा काय प्रकार आहे? आधी आजारी, नंतर उपचार आणि परत आत्महत्या, हा काय प्रकार आहे? हा संशयास्पद नसून, हा नुसता संशय नसून, ही गोष्ट, ही घटना, हा जो प्रकार हा नुसता संशयास्पद नसून खात्रीशीरपणे, सराईतपणे मातंग समाजातील अनुष्का पाटोळे या मुलीची सराईतपणे व्यवस्थेने केलेली हत्याचा आहे, खूनच आहे आणि तुम्ही या गोष्टीला दाबण्यासाठी तुम्ही ती आत्महत्या दाखवतात आणि खऱ्या या गोष्टीचा निषेध आणि संताप म्हणून त्या अनुष्काच्या कुटुंबानं, तिच्या नातेवाईकाने आणि समाजातील महिलांनी आपल्या साडीचा दोर करून लातूरमधील गांधी चौकात जे आक्रोश आंदोलन, रस्ता रोको आंदोलन केलं, ही जगातलं पहिल्यांदा न्यायासाठी होणारा आक्रोश म्हणावं लागेल। काय? महिलांनी जे अनुष्का हिला न्याय मिळावा, अनुष्का हिची हत्या झाली या विरोधात लातूरमधील गांधी चौकात नातेवाईकांनी, कुटुंबाने आणि समाजातील बहादर महिलांनी साडीचा दोर करून जो रस्ता रोको केला, हा जगातील न्यायाचा आक्रोश करणारा, न्यायाची मागणी करणारा, आक्रोश करणारा हे पहिल्या अशा प्रकारचं आंदोलन असेल। आणि हे असा रस्ता रोको पाहिल्यानंतर तिथं येणाऱ्या जाण्या कोणत्याही माणसाची मानवी संवेदना ही गहिवरल्याशिवाय राहणार नाही। हे आंदोलन पाहिल्यानंतर अनेक माणसांच्या मानवी संवेदना हा गहिवरल्या गेल्या, पण तेथील कलेक्टरांचं मात्र जिल्हाधिकाऱ्यांचं मात्र मानवी मनाला, संवेदनाला जाग आली नाही, दया आली नाही। कलेक्टर जवाहर नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष
अध्यक्ष असणारे आणि लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना सुद्धा कलेक्टरना अद्याप त्या कुटुंबाला भेट दिली नाही, त्या आंदोलनाला भेट दिली नाही, त्या कुटुंबाचं सात्वन केलं नाही, अनुष्काला न्याय मिळवून देईल अशा प्रकारचं अभिवचन दिलं नाही, साधी त्या कुटुंबाला भेट सुद्धा दिली नाही. मानवी संवेदना मारलेले स्वतःला माणूस म्हणून सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांना लाज वाटाय पाहिजे. तुमच्यातल्या मानवी संवेदना वेड्या मेलेल्या आहेत. आणि खरं म्हणले अरे मग आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाला फोन आत्महत्या जर केली असेल मुलीनं, एवढ्याशा टाळेला आणि खुर्चीवर बसून कुणी आत्महत्या करतात का? त्या आईचा आक्रोश पाहिल्यानंतर काळी चिरून जातो. त्या आईचा व्हिडिओ पाहिला मी, काळीच असं पिळवटून टाकतं. त्या आईचा जो आक्रोश आहे न्यायाचा मागणीचा, त्याच्यात किती सत्यता दडलेली. काय म्हणते त्या अनुष्काची आई, अहो एवढ्याशा टाईलनं आणि खुर्चीवर बसून कुणी आत्महत्या करते का? माझी मुलगी आत्महत्या करणारी नव्हती, माझी मुलगी धाडशी होती, हुशार होती, ती आत्महत्या करणार नाही असा ताहू आणि आक्रोश तिची आई फोडते. आणि त्या आईचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मन असं विदीर्ण होतं. आणि तुम्ही आत्महत्या दाखवता. अरे आत्महत्या जर झाल्या, आत्महत्या केली अशी तर पंचनामा करताना आई वडिलांना बोलून घ्यायला पाहिजे होते, नातेवाईकाला बोलून घ्यायला पाहिजे होते. पंचनामा न करता तुम्ही डायरेक्ट तासातच ती सांगताय की उपचार सुरू आहे म्हणताय, आजार आहे म्हणताय, लगेच आत्महत्या सांगताय. निश्चितच अनुष्का पाटोळे या मातंग समाजातील हुशार मुलीची इथल्या शिक्षण व्यवस्थेने केलेली हत्याच आहे, लक्षात घ्या, खूनच आहे. अरे पावणे 200 वर्षापूर्वी मातंग समाजातील मुक्ता साळवे यांनी इथल्या व्यवस्थेला हादरा दिली. देशातील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे मातंग समाजातील, तिनं धर्मचिकित्सा केली. आणि आता जिची हत्या झाली ती अनुष्का पाटोळे, मातंग समाजातील अनुष्का पाटोळे याच्यामध्ये मुक्ता साळवेंची बुद्धिमत्ता होती. अनुष्का पाटोळे आताच्या काळातील मातंग समाजाची मुक्ता साळवे होती. आणि ती मुक्ता साळवेचं विचारधारा आणि ती क्षमता आणि धाडस, त्या अनुष्का पाटोळेचं भाषण पाहिल्यानंतर, तिचं भाषण ऐकल्यानंतर तोही व्हिडिओ मी पाहिला. खरं ती आत्महत्या करील. एवढी हुशार मुलगी, एवढी बुद्धिमान असणारी, एवढी धाडशी मुलगी, एवढे जबरदस्त भाषण करणारी मुलगी ही आत्महत्या करील कशी? अरे खऱ्या अर्थानं तिच्यामध्ये मुक्ता साळवेची विचारधारा आणि धाडस आणि बुद्धिमत्ता आणि चिकित्सा दडलेली होती. अनुष्का पाटोळे ही आमची मुक्ता साळवे होती. आणि ती त्या अनुष्का पाटोळेची भीती इथल्या व्यवस्थेला वाटली, ते पाहवलं नाही, इथल्या जातीवादी व्यवस्थेला ते पाहवलं नाही, म्हणूनच अनुष्का पाटोळेची हत्या केली असावी ही खात्री आहे. आणि म्हणून या घटनेचा निषेध म्हणून अनुष्का पाटोळे हिला न्याय देण्यासाठी, तिच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी, त्या कुटुंबाला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, अनुष्का पाटोळे चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील जी विविध संघटनेनं जो मोर्चा काढला, रास्ता रोको केला, कुटुंबाला भेट दिली, सांत्वन केलं आणि जो मोर्चे आंदोलन केले, जर बौद्ध समाजातील काही संघटने नसतील, मातंग समाजातील ज्या विविध संघटनांनी जो मोर्चा काढला, कुटुंबाला भेट दिली, सांत्वन केलं, अनुष्का पाटोळेला न्याय देण्याची भाषा आंदोलन केलं, या सर्व संघटनेचं मी जाहीरपणे इथं अभिनंदन आणि कौतुक करतोय. काही मातंग समाजातील संघटनेचं माझं मतभेद जरूर असतील, ते जरूर मतभेद असू द्या, परंतु ही वेळ आता मतभेद करण्यासाठी नाही, तर अनुष्काला न्याय देण्याची ही वेळ आहे. आपण साऱ्याने मिळून अनुष्काला न्याय देऊ, खऱ्या गुन्हेगारापर्यंत शोध घेण्यास सरकारला भाग पाडू आणि इथल्या जिल्हा अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, अशाही प्रकारची मागणी मी करतोय. आणि अनुष्का पाटोळे हिच्या मारेकऱ्याला फाशी झाल्याशिवाय हे आंदोलन थांबता कामा नये. हे आंदोलन आम्ही सुरूच करू आणि तिच्या कुटुंबाला आणि तिला न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण सर्वांनी मिळून संघटितपणे लढूया, आंदोलन करूया आणि अनुष्काला न्याय मिळवून देऊया. खरं तर एवढं मोठं प्रकरण घडलं,
मातंग समाजातील चिमुरडी लहानगी मुलगी अनुष्का पाटोळे हिची हत्या झाली. इथल्या व्यवस्थेनं शिक्षण व्यवस्थेनं हत्या केली. तरी इथल्या मुख्यमंत्र्याला, इथल्या गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस, इथले पालकमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, इथले कलेक्टर, जिल्हा अधिकाऱ्यांनी साध्या त्या कुटुंबाला भेट दिली नाही हो. आजही 4 जानेवारीला घटना घडली, प्रकरण घडलेलं आहे. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाला भेट दिली नाही, चकार शब्द काढला नाही. गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसनं या घटनेचा साधा निषेध केला नाही, त्या कुटुंबाला भेट दिली नाही, जिल्हा अधिकाऱ्याला जाब विचारला नाही आणि साधे कुणीही भेट दिले नाही. अरे मातंग समाजातील मुलगी आहे, मातंग समाज काय दखल घेण्यासारखं आहे? काय करून करणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर खुनी, इथली जातीवादी खुनी व्यवस्था मातीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जातीवादी खुनी व्यवस्था मातीत गाडणं ह्याच अनुष्काला खऱ्या अर्थानं आदरांजली मी समजेल. काय हिंदू धर्म व्यवस्थाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्था, खुनी जाती व्यवस्था मातीत गाडणं हाच अनुष्का पाटोळे हिला खऱ्या अर्थानं आदरांजली होईल. अरे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार जवाहर विद्यालयामध्ये ती गाईडलाईन पाळली जाते का? लातूरमधील टाका या ठिकाणचं जे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेल्या गाईडलाईन पाळल्या जात होत्या का? अजिबात पाळल्या जात होत्या. त्याबद्दलची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आज 20 वर्षामध्ये त्या ठिकाणी असे बरेच प्रकार झाले. 20 वर्षापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची हत्या झाली होती आणि 20 वर्षामध्ये जवळपास 15 ते 16 मुलीवरती अत्याचार झाले असं त्यांच्या पालकाचं म्हणणं आहे. मग आता जवाहर विद्यालयामध्ये आम्ही प्रवेश, हुशार मुलींनी प्रवेश घ्यायचा का द्यायचा का न असा सुद्धा प्रश्न आणि शंका आणि भीती पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालयामध्ये माझा मुलगा शिकावा, माझी मुलगी शिकावी असं प्रत्येक पालकाला अभिमानाची आशादायी गोष्ट होती, पण आता भीतीची निर्माण झाली. म्हणून या माध्यमातून मी मागणी म्हणेल की मातंग समाजाबरोबरच अनुसूचित जाती जमाती या मागासवर्गीय समाजासाठी वेगळं नवोदय विद्यालय उभा करावं आणि त्या ठिकाणचं जे सर्व प्रशासन, शिक्षक, शिक्षिका, शिपायापासून पर्यवेक्षकापर्यंत सगळे अनुसूचित जाती आणि मागासवर्गीयच लोक असावे. मुख्याध्यापक सुद्धा मागासवर्गीय असावे. कारण अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रँकिंगचे प्रकार झालेले अशा विद्यालयामध्ये उघडकीस आलेले. मुख्याध्यापक, तिथले सवर्ण विद्यार्थी, पर्यवेक्षक जे आता अनुष्काला मारहाण केलेले जे पर्यवेक्षक, त्याला अटक झालेले आहे, तिथील काही पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, सवर्ण विद्यार्थी जातीवादी मानसिकतेनं मागासवर्गीय मुलींचा छळ करण्याचे प्रकार जवाहर नवोदय विद्यालयामध्ये घडतात. ते प्रकार उघडकीस खाली आले, काही लपून राहतात. आणि असे प्रकार थांबवायचे असेल तर याची निष्पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आणि मातंग समाजातील अनुष्का पाटोळेची आत्महत्या मुळीच नाही तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं सराईतपणे केलेली हत्या आणि खून आहे आणि मारेकऱ्याला फाशीच झाली पाहिजे.